प्राप्तीचे उपाय सारे संतांचे पाय तेने साधती साधने तुटती भवाची बंधने संताविना प्राप्ती नाही संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद जेची गोई तेने साधती साधने तुटती भवाची बंधने महायोग पीठे तटी भीमरथम वरकुंडलिकाय दातु मुनींद्रे समाधिष्ठिष्टं आनंदकन्दं परब्रह्मलिंगं भजे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो जीवाध्याय वेदवतीपाध्याय जय जय सोमवेद्यात्मरूपा देवा तुझी गणेश सकल समती प्रकाश मने निवृत्तीदास अवधार जोजी जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री तरुण श्री गुरुंचे ते नमस्कार मी आता मस्तक हे नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूप नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा
निवृत्ती उदारा सुपान देव मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली अत्यंत जनी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्रीपादनाथं गुरुराज वैरं ममोक्षान नामदान च लक्षणं घोटी क्षेत्रे निवासिनं श्री सद्गुरु संत वेदरिंदामरीष्टं श्रीमंत सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा की श्रीमंत सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा की आवाज जवळ गावाच्या बाहेर 1 किलोमीटर दूर जावा कुंडली गवरदेव श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की मनोजो मारुति दिलगम जितेंद्रिय बुद्धिमता वरिष्ठ वातात्मनम आरोग्य दूतम श्रीरामचंद्रम शरणम प्रपद्ये चले आओ जी पवन कुमार हमारे हरे चले आओ पवन कुमार हमारे हरे चले आओ पवन कुमार हमारे हरे चले आओ पवन कुमार हमारे हरे नाम को लाना प्रणति को लाना नाम को लाना प्रणति को लाना नाम को लाना प्रणति को लाना वे नाम को लाना प्रणति को लाना नाम परिवार हमारे हरि चले आओ पवन कुमार हमारे हरि चले आओ पवन कुमार हमारे हरि चले आओ पवन कुमार हमारे हरि में राधा मेरे स्वामिनी में राधे जी को दास जन्म जन्म दे जियो महे श्री वृंदावन को आस जय जय श्री राधा रमण जय जय श्री नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय श्री माखन चोर लाली मेरी लाल से जित देखो तलाल मैं लाल ढूंढन गई प्रभु में हो गई लाल लाल हे मन बड़ा चंचल है कैसे तेरा भजन करूं कैसे तेरा भजन करूं जितना
कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा आहे की असं सर्वांना माहित आहे, ज्ञात आहे, यात आहे, तरी कीर्तनकारांचा आद्य कर्तव्य आहे की थोड्या मोठ्या साधू संतांची चरणात पवित्र झाली नगरी व सद्गुरू संत श्रीपाद बाबा, सद्गुरू संत रामदास बाबा यांच्या आशीर्वादाने हरिभक्त पारायण दादाजी महाराज देवडीकर यांच्या मार्गदर्शनाने चालत असलेला अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचा आजचा तिसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा हरिभक्त पारायण मोहन लोटन पाटील आणि दुपारची संत भोजन त्यांच्याचकडे होतं. मोहन लोटन पाटील आपल्या कीर्तनाला जवळजवळ 27 वर्ष, सप्ताहाला 27 वर्ष पूर्ण झाली. आता 27 वर्षामध्ये बरेच म्हणजे आपण भरपूर कीर्तन ऐकले, पण या सप्ताहामध्ये आज 27 वर्षानंतर आपल्या गावातलाच कीर्तनकार कीर्तन करतोय. उजळले भाग्य उजळले भाग्य आता ओगी चिंता वारली. असो कीर्तनात सात संगत म्हणजे गायनाचार्य हरिभक्त पारायण म्हणजे माझे लहान भाऊ आणि मोठे गुरुबंधू आमचे प्रदीप बुवा बोरगावकर, त्यानंतर आम्ही लाडाने सोपान काका म्हणतो, सोपान महाराज नाशिककर, त्यांचं गावाचं नाव काय मला येत नाही, पडधारी, आणि ज्यांची मृदंगावरती थाप पडावी आणि मृदुंग कीर्तनामध्ये आणि इंद्रासारखं ज्यांनी मृदंग वाजवलं. फक्त त्यांचं मला एकच आवडतं, ते टोपी काढून घ्या ते बा. असे आमचे गणेशजी महाराज आणि गुरुवर्य नामदेवजी म्हणा, आमचे पोपटापाळा आणि संपूर्ण संत श्रीपाद बाबा भजनी मंडळ बिल्लाडी आणि बाहेर गावून आलेले आमचे वरिष्ठ गुरु वर्य बाप्पू महाराज असतील, भैया महाराज आणि नाना महाराज, त्यांनी आज कीर्तनाला हजेरी लावली, म्हणून त्यांचं खूप मनापासून आभार मानतो. आजचा अभंग आहे नामदेव एकनाथ महाराजांचा अभंग 4 चरणाचा. सर्वांना पाठांतरात हरी हरिप्राप्तीची उपाय धरावे संतांचे ते पाय, तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही, तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ, तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. हरीची प्राप्ती अभंग आहे. नाथ महाराज काय सांगतायत अभंगात की हरीची प्राप्ती आपल्याला कोणत्या स्वरूपात करायची. आता हरीची प्राप्ती जर आपल्याला करायची असेल तर मग आपल्याला कोणाच्या संगतीत जावं लागेल, संतांच्या. हरी प्राप्तीची उपाय धरावे संतांचे ते पाय. कोणाचे पाय धरावे लागतील? संतांचे. बोलत चला, कोणाचे पाय धरावे लागतील? मग संतांचे पाय धरल्यानंतर काय होईल आपल्यामध्ये बदल? तेने साधती साधने. काय साधन साधतील आपले ते? विठ्ठल विठ्ठल. त्यांच्या संगतीत गेल्यानंतर ते आपलं संपूर्ण साधन साधण्याचं काम करतील. कोण? आणि मग साधन साधल्यानंतर संत काय करतील माय बापांनो? एका जनार्दनी संत
तुमचं जे मनोरथ आहे ते पूर्ण करण्याचं काम कोण करेल? विठ्ठल. अभंग आहे नाथ महाराजांचा. नाथ महाराज म्हणजे ज्यांना शांती ब्रह्माची पदवी मिळाली. कोणाला? शांती ब्रह्म. म्हणजे आजपर्यंत कधी नाथ महाराजांच्या कधी राग आला नाही असे नाथ महाराज, आणि त्यांना शांती ब्रह्माची पदवी मिळाली. कशामुळे? कशामुळे त्यांना शांती ब्रह्माची पदवी मिळाली मायबापांनो? की कोणी यावं आणि नाथ महाराजांना जर कोणी काही बोलून गेलं तरी त्यांना अजिबात राग येत. प्रसाद देवोनी हो, नाथ महाराज. अहो ते नाथ महाराज, त्या नाथ महाराजांना गावातील ब्राह्मण त्रास द्यायचे. कोण? गावातील ब्राह्मण. आणि त्या ब्राह्मणांनी नाथ महाराजांना असा त्रास दिला की जो नाथ महाराजांना राग आणवेल. काय? राग. त्या टाइमले राग आणाने बी सोबत देणार पुढे. ते माणूस महाराज हो, त्या वेळी राग आणण्याची सोपारी द्यायची. कोण? ब्राह्मण. नाथ महाराजांना राग कोण आणवेल म्हणे. गावातील एक मुस्लिम बांधव होता. त्या मुस्लिम बांधवाला सांगितलं की बाबा, जर तू नाथ महाराजांना राग आणेल तर तुला आम्ही 500 सुवर्ण मुद्राचं बक्षीस देऊ. किती? 500 सुवर्ण मुद्रा तुला आम्ही बक्षीस मध्ये देऊ. पण काय काम करायचं तुला? फक्त नाथ महाराजांना राग आणायचा. कोणाला? बोलत चला, बोलत चला. मला ऐकू येत नाही. ऐकू येत नाही. कुणाला? नाथ महाराजांना. कीर्तन फक्त तुम्ही आणि मी. तुम्ही तिकडनं मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, म्हणजे तेव्हा मला कळेल की तुम्हाला कीर्तन समजतं. नाहीतर मग आले महाराज कीर्तन करून असं करू नका. हो, नाथ महाराजांना राग आणण्याचं काम कुणाला दिलं? मुस्लिम बांधवांना दिलं. त्या मुस्लिम बांधवाला त्या राग आणण्याचं काम दिलं. आणि राग आणायला म्हणजे आता रोज सकाळी नाथ महाराजांचा नित्यनेम होता. काय नित्यनेम नाथ महाराजांचा? की रोज सकाळी उठल्यानंतर गोदावरी मातेची आंघोळ करायची. कोणाची? गोदावरी मातेची आंघोळ करायची. गोदावरी मातेची आंघोळ करताना नाथ महाराज रोज सकाळी नित्यनेमाप्रमाणे रोज सकाळी उठले, गोदावरी मातेच्या तीरावरती गेले, स्नान केलं आणि स्नान करून नाथ महाराज आपल्या घरच्या दिशेने रवाना झाले. पण त्याच गोदावरी मातेच्या तीरावरती त्या ठिकाणी मुस्लिम बांधव बसला होता. आणि तो मुस्लिम बांधवांनी काय करायचं फक्त माहितीये का? पानाचा विडा घ्यायचा, खायचा, नाथ महाराजांच्या अंगावरती थुंकायचा. कोणाच्या अंगावरती? नाथ महाराजांच्या अंगावरती. की नाथ महाराजांच्या अंगावर थुंकायचा. पण का? की नाथ महाराजांना राग येईल. कशासाठी? नाथ महाराजांना राग येईल त्यासाठी पानाची पिचकारी नाथ महाराजांच्या अंगावरती थुंकायची. असं एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार नाही, 108 वेळा. 108 वेळा नाथ महाराजांच्या अंगावरती थुंकला. कोण? मुस्लिम बांधव. आणि त्या मुस्लिम बांधवांनी 108 वेळा थुंकून तरी शेवटी त्या मुस्लिम बांधवाला 108 तुम्ही आंघोळ करून माझे नाथ महाराज नर्मदा आपलं गोदावरी मातेच्या तीरावरती आले. त्या ठिकाणी आल्यानंतर त्या नाथ महाराजांचे काय धरले? त्यांनी पाय धरले. कोणाचे? नाथ महाराजांचे. अहो नाथ बाबा, खरंच माझं काहीतरी चुकलं, तुमच्या अंगावरती मी थुंकलो. खरंच संपूर्ण तोंडातून रक्त बाहेर पडायला लागलं. तोंडाला संपूर्ण तोंडाला छाल पडले. तरी माझ्या नाथ महाराजांनी त्या प्रसाद देवोनी उत्तम केला. प्रसाद देवोनी उत्तम केला. प्रसाद देवोनी उत्तम केला. प्रसाद देवोनी Oh
3 नाही 108 वेळा माझ्या नाथ महाराजांच्या अंगावरती ते मुसलमान बांधवांनी थुंकावं तरी माझ्या नाथ महाराजांनी त्यांना प्रसाद देऊन मुक्त केला. प्रसाद देऊन मुक्त केलं. असे काम कोण करतं फक्त जगामध्ये? संत. आणि तेच नाथ महाराज काय सांगतायत की हरीची प्राप्ती कशी करायची? कुणाची? हरीची प्राप्ती कशी करायची? आता हरी जवळ जवळ तुम्ही पाहिलं असेल, मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचा जन्म झाला. कुठं? अयोध्येमध्ये. झाला की नाही? झाला ना? कृष्ण भगवंताचा जन्म झाला, ते अवताराला आले. पण आतापर्यंत हरीचा अवतार झालाय का? बोलत चला. काय बोलत चला? हरीचा अवतार झालाय का? मग आपल्या वारकरी संप्रदायामध्ये तरी आपण काय म्हणतो? आपला बीज मंत्र कुठला? राम कृष्ण हरी. आता हरीचा अवतार झाला नाही तरी आपण हरी म्हणतो. बरोबर आहे का नाही? माता हरी कोण? सोप्या पद्धतीने म्हणजे दृष्टांत देऊन तुम्हाला सिद्ध करून दाखवतो की तुमच्या लक्षात येईल. आणि कीर्तन फक्त 15-20 मिनिट लक्ष देऊन ऐका. तुम्ही काय जास्त टाइम कीर्तन करणार नाही. गरणा बुवा आहे आज. हो, जास्त टाइम काय करा. जेवढी 1 वाजता हा 1 वाजता हरीचा अवतार तुम्हाला दाखवतो. गजेंद्र हत्ती माहिती आहे का तुम्हाला? गजेंद्र हत्ती जंगलाचा म्हणजे हत्तींचा सर्वात मोठा राजा. कोण? गजेंद्र हत्ती. आणि त्या हत्तीला तहान लागली. तो हत्ती तलावाच्या काठावरती पाणी पिण्याकरता गेला. तलावाच्या काठी पाणी पिण्याकरता गेला. पाणी एक पाय पाण्यात टाकला, दुसरा पाय पाण्यात टाकावा